वेलकम टू माय चॅनल। आज आम्ही निघालो आहे माहूर गडावर देवीच्या दर्शनासाठी। आज येऊन आलो आहे देवीचं दर्शन आणि खूप सारी धमाल। माझे बाबा रागवत आहे पण तरी पण आम्ही फोन घेऊन ब्लॉग करत आहे। अरे आगे रोड की हालत देखो गाइस, इस सरकार ने कुछ करना चाहिए गाइस। क्या करिए धक्के खाऊन आम्ही पोहोचलो चांगल्या रोडवर आणि सुरुवात झाली खरं ॲडव्हेंचरची दुनिया। बारिश का भी अचानक आ गया, पूरे भीग जा रहे हो। ये भी आ गए, देख रहे हो वो किल्ला काही अरे कोई मर गया म्हणजे जादू इथे कसे। या मंदिरात पोहोचलेलो आहे, त्याला तुम्हाला मंदिर दाखवतो। भगवान का रखवाला ऊपर बैठ के वो फोन छीन के जा सकता है। गाइस हम हमारे डेस्टिनेशन पे पहुंच गए हैं और नहीं क्या है, यहाँ पे हमने पूरा दर्शन ले लिए, पर यहाँ पे फोन अलाउड नहीं है, फिर भी मैं चला रही हूँ। गाइस आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे आणि ते एवढा सुंदर व्ह्यू आहे ना की आम्हाला नाही इथून आमचे डोळेच आमचे पायच हलत नाही। मला ते दाखवते मी कसा वाटला मग कमेंट्समध्ये सांगते का। आता रेणुका देवी मंदिरमध्ये आलो आहे आणि एवढे लोक म्हणतात की हे साक्षात मंदिर आहे, साक्षात देवी प्रकटी होत। आम्हाला एका पोलिसांनी सांगितलं की ते जेवण आहे, तर आम्ही आता जेवण करायला सांगितलं। हॅलो गाईज, माझे बाबा आम्हाला सोडून गेले आहे आणि आम्ही इथे एकदाच आहोत कारण की आम्ही फोटो काढत होतो आणि माझ्या बाबाला फोटो काढण्यात बिलकुल नाही आवडत त्याची। आता आम्ही पण खाली चाललो। इतने ठंडे ठंडे मौसम में हमने गरम गरम खाना खा लिया है और इधर एक रूल है कि आम्हाला स्वतःचं ताट स्वतःच्या हाताने घालता है। ने एक बड़ी खोज की है, यहाँ पे छोटा सा मंदिर मिला है। बाबाचे मित्र मिळाले इथे पण। गांधीजी के 3 बंदर यहाँ पे बैठे हुए हैं। देखो गाइस आमचं दर्शन झालं आहे गाइस। आता आम्ही शॉपिंग करायला जातो। कोणाला मजा बी येत नाही, काय म्हटलं बिन चुकीचा व्हिडिओ कोणी पाहत नाही, मजा बी येत नाही, असं काही नसतं आमचं। मी एक बोलते तू एक बोलतं, ते काय होतं ठीक आहे ना। आमचं दर्शन झालं आहे गाइस, आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललो आहे दत्तात्रयाच्या 3 किलोमीटर आहे। आमची गाडी नाही बिना चालू करताच चालत आहे कारण की इथून उतार आहे, ते बी खूप दूरपर्यंत चालली गाडी। आता बंद पडली। टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे। आता चालू झाली आहे आमची गाडी। आम्हाला चिखल झाला जायचं आहे पण आमचे एवढे खाऊन होते असून पण आम्ही ट्रिप काढत नाही, आधी आम्ही एवढं बाबांना जबरदस्त त्यांनी पण तयार नव्हते, मला शेतीची कामं अशी म्हणते पण तरी पण आम्ही जंगलात भालू पण आहे का? भालू भालू हे अस्वल नाही आहे काही त्या जंगलात अस्वल नाही आहे। अस्वल नाही आहे, बाग आहे। पहाडोची दुनिया बस 2 किलोमीटर आहे म्हणजे माता मंदिर आणि पोहोचलेलं आहे। आता मी दर्शन करणार, तिथे फोन अलाउड नाही राहत म्हणून आम्हाला तिथे गेल्यावर ब्लॉग नाही काढता येणार। मंदिर आहे, तुम्हाला बघायला पाहिजे अँड गोल्डन मंदिर आहे हा बघा। अमू व्यवस्थित दर्शन कर ना, असं दर्शन करत असते का? काय आहे हे, असं काय आहे? सनकी 1 नंबरची गाईज, 1 नंबरची पागल मुलगी आहे। काय बोलली तू? नुसतं फोटोज काढायला आवडते का तुला? मग माझे काढून द्यायचे। आता सांगतो इथे काम चालू आहे गाईज आणि आम्ही एवढ्या कॉन्सन्ट्रेटनी इथे बघत आहे त्याला बघा। इला तर पेपरचा एवढा अभ्यासमध्ये कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, इथे जेसीबी बघत आहे। सरांनी सांगितलं होतं बरं फोटो नाही काढायचा, तरी आम्ही तर गेले जबरदस्ती फोटो काढायला नाही करत अशी काढायला जातात। त्यांनी नाही म्हटलं होतं ना फोटो काढायला, मग काय होते त्यांचं कामच आहे ते बोलणं दुसऱ्याच्या कामात। काही तर आमचं आज दुसऱ्या मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही तिसऱ्या आम्ही आता अक्षया माताच्या मंदिरात आलो आहे आणि इथे मोठा ओम आहे, तुम्हाला दाखवतो। इथे लोकांपेक्षा बंदरांची गर्दी आहे। आम्ही एवढ्या तडाख्याच्या पाऊसमध्ये सापडलेलो आहे ना, खूपच। आता तर काही
आत्ता तर काहीच नाही आहे, बट याच्या आधी एवढा भयंकरवाला पाऊस पडला जेव्हा पाऊस पडला ते काही लोक पण आहे. आमच्याकडे छत्री ते 2 आप्पा आमच्या सोबत होते, आता ते पण आम्हाला सोडून गेले. हे बघा गाईज, आता आम्ही दोघीच उरलो आहे इथे. पूर्ण अख्या मंदिरात सगळे आतमध्ये गेले आणि आम्ही दोघीच बाहेर आहे. काय म्हटलं अमू? आधीच पावसाळा होता काय. तुम्ही ना दर्शन चांगल्याने केलं नसेल, मना भावाने दर्शन करावं लागते. हे बघा गाईज, इथे कोणीच नाही आहे, आम्ही दोघीच आहे आणि इथे बाबू बसले आहे माझे. प्रचंड पाऊस चालू आहे इथे, पूर्ण व्हाईट व्हाईट दिसत आहे, काहीही दिसत नाही आहे समोरचा. आता आम्हाला प्रश्न पडला आहे की आम्ही घरी जाऊ तर जाऊ कसं. तर इथे पावसामुळे आम्ही अडकलेलो आहे आणि आमच्यासोबत खूप सारे बंदर पण आहे आणि माणसं पण आहे. बघा एवढी लोकांची संख्या इथे कमी होत आहे, तरी आम्ही इथेच बसलेलो आहोत. त्याला सगळे विचार इग्नोर करत आहे, पण हा अटेन्शन मागण्यासाठी सगळ्यांच्या जवळ चालू. एवढ्या जवळ बंदर बसलेला आहे. हा प्राणी सेम माझ्या बहिणीसारखा दिसतो. तर मंडळी, अशी होती आमची ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.